हॅलो, ग्रेट मॉर्निंग. मी आहे प्रगती, स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार आहात. आणि आज आहे डे 2 आणि आम्ही आहोत इथे कराडमध्ये स्वीट्स हॉटेलमध्ये. आणि वाजले आहे सकाळचे 9:30. मी रेडी आहे, नक्षे पप्पा रेडी होत आहेत आणि नक्ष अजून झोपलेला आहे. तर आता इकडनं आम्ही आता निघणार आहोत. म्हणजे ब्रेकफास्ट साठी फोन आलेला आहे. ब्रेकफास्ट आमच्या या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. तर ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवते पुढे. आणि नंतर मग आम्ही निघणार आहोत कोल्हापूरसाठी. कोल्हापूरला पण आम्ही हॉटेल ऑलरेडी बुक केलेलं आहे. आणि तिकडनं मग बघूया. कोल्हापूरमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे, ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं आहे, परत राजर्षी शाहू महाराजांचा राजवाडा बघायचा आहे, अजून बरंच काय रंकाळा तलाव वगैरे असं काय काय बघायचं आहे. तर त्याच्यासाठी आता आपण इकडनं निघणार आहोत कोल्हापूरसाठी. आणि पुढे काय काय होतं तुम्हाला मी दाखवतेच. तर स्टे ट्यून. नक्ष निघायचं आहे आपल्याला बाबू. नक्षले निघायचं आहे, उठ चले. 9:30 झाले, 10 वाजता निघायचं आहे, उठ. चिंबुडी उठ ना रे. आता आम्ही आलेलो ब्रेकफास्ट करण्यासाठी. ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त इथे लाईव्ह काउंटर्स पण होते. तिथे हंडा ब्रेड आणि मसाला डोसा सुद्धा घेतलेला आहे. आणि काल मी जे सांगितलं ते हेच 2 रेस्टॉरंट. दालचिनी जो नॉनव्हेज आहे आणि हे आहे सॅफ्रन जो प्युअर व्हेज आहे. त्याचकरून मला डोकं का नाही फुटलं. मी उशा घेतल्या तिच्या माझी डाय मारायची आहे मला बेडमध्ये. आता मी वापस डाय मारेल. ये क्या था? आणि आता आम्ही या हॉटेलमधून चेकआउट करत आहोत.
आम्ही. तो तर ठीकठाक असा जरा बिल्डिंगमध्ये होता, पण एकदा आम्ही गेलेलो इकडे माथेरानला ना बाबा, तेव्हा ते रूम राहिलेलं होतं. तिथे रूम एकदमच होती नाही का. नेक्स्ट डायरेक्ट अशी ना ते वेळेला झालेलं, पण असं आम्हाला जाम उशीर झालेलं, काळोख पडलेलं ना. पहिल्यांदाच गेलेलो का तुम्ही? पण पहिल्यांदा गेलेलो माथेरानला? नाही, दिवाळीच्या भाभीचे दुसऱ्या दिवशी पप्पांनी मला सांगितलं का आपल्याला माथेरानला जायचं आहे. अचानक मी ऑफिसला गेलेलो शनिवारी, मी हाफ डे घेऊन आलो आणि नंतर लगेच तयारी करून आम्ही निघालो. तर संध्याकाळी 3 वाजता निघाल्यानंतर आम्हाला लेट झालं जाम ना. पोचायला ना 7:30-8 नुसता काळ लोक ना सगळे रूम फुल ना. आम्ही घाबरून जिथे भेटला ना तिथे घेतला. एकदम असा ना या होता, काय होतं त्याला, होमस्टे होता ना. होमस्टे, पण चाल कशी असते तसा. ते फोटो पण असावं पप्पा आपल्याकडे, फोटो पण असतील ते कुठेतरी. नक्ष यू आर लक्की. एवढे भारी भारी हॉटेल राहतच. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत कोल्हापूरमध्ये आणि आमच्या हॉटेलची बुकिंग ऑलरेडी आम्ही करून आलेलो आहोत. तर हॉटेल आहे द फन इकॉटेल, जो आम्ही ऑनलाईन बुकिंग करून आलेलो आहोत. तर हा आहे हॉटेल. डायरेक्ट बुकिंग केलेली, कारण द फनच्या अजून खूप साऱ्या हॉटेलमध्ये आम्ही ऑलरेडी राहिलेलो आहोत. आणि इथले जे अम्युनिटीज आहेत ते आम्हाला ऑलरेडी माहिती आहे की खूप छान असं यांची सर्व्हिस असते. आणि आल्यानंतर त्यांनी आमचा वेलकम ड्रिंक देऊन वेलकम केलेलं आहे. आणि काय बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या करून आता आपण रूममध्ये चेक इन करत आहोत. तर ही आमची जी रूम आहे ही 8व्या माळ्यावर आहे आणि तुम्हाला छोटीशी रूम टूर करून देते. तर ही आहे आमची रूम. लाईट ऑन करा. आणि एंटर केल्यानंतर राईट हँड साईडला एक कबड दिलेला आहे आणि त्यानंतर तिकडे आहे हा किंग साईजचा बेड, त्याच्यावर आम्ही 3 जण आरामात येऊ शकतो. त्यानंतर एक इथे बसण्यासाठी खुर्ची दिलेली आहे आणि टी किंवा ब्रेकफास्ट काहीही इथे बसून करू शकता. आणि इथे बघा नाश्ता काय चाललेला आहे. त्यानंतर इथे पाण्याच्या बॉटल्स आणि इडली दिलेले आहे. मला जर चहा कॉफी काय बनवायची असेल तर इथे एक फ्रीज दिलेला आहे. आतमध्ये पण अजून स्लिपर्स आणि लॉन्ड्रीच्या गोष्टी असं काय काय दिलेलं आहे. आणि खूप लक्झरी अशी रूम आहे ही. त्यानंतर इथे एक वर्कस्टेशन दिलेलं आहे आणि या रूमला सुद्धा खूप मोठी अशी विंडो दिलेली आहे, जिथून कोल्हापूर सिटीचा पूर्ण व्ह्यू दिसतो, पूर्ण सिटी दिसते या विंडो मधून. आणि त्यानंतर इकडे आहे वॉशरूम. तर असं आहे इथलं वॉशरूम आणि एकदम लक्झरी फिलिंग येते अशी रूम आहे. आणि या रूमसाठी आम्ही पे केलेले आहेत 8,000 इन्क्लुडिंग GST एका दिवसासाठी. आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर केलेली आहे प्रॉन्स बिर्याणी. भूक जास्त काही नव्हती कारण आम्ही खूप लेट ब्रेकफास्ट केलेला आहे हॉटेल बीचचा आणि ब्रेकफास्ट पण खूप हेवी केलेला, त्याच्यामुळे जास्त काही भूक नव्हती. पण आम्ही एक दुपार झालेली आहे, आराम करायचा आहे आणि नाश्ता पण खायचा आहे, त्याच्यामुळे फक्त एक प्रॉन्स बिर्याणी ऑर्डर केलेली आहे जी खूप टेस्टी होती. आणि इथे ठेवलेले आहेत काही स्नॅक्स. त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालेलो आहोत बाहेर फिरण्यासाठी.
आम्ही पोहोचलेलो आहोत रंकाळा तलाव कोल्हापूर. पावसाळ्यात बरं असेल ना. पूर परिस्थिती होती ज्यामध्ये या तलावाच्या साईडने सगळीकडे खूप साऱ्या फूड कार्ट्स लागलेले आहेत. जवळजवळ अर्धा 1 किलोमीटर सांगितलेली माहिती नाही मला किती आम्ही चाललो असतो, पण अर्धा किलोमीटर आरामात एवढ्या साऱ्या फूड ट्रक्स लागलेले आहेत तिथे पूर्ण, आणि तेवढीच गर्दी आहे इथे. आणि आम्हाला जायचं होतं जेवायला, तरी पण नक्षला इथे खायचा होता रोल, एक चिकन रोल काहीतरी घेतलेला आहे नक्षने इथे. गरम असेल गरम. आणि नंतर आम्ही पोहोचलेलो आहोत जेवणासाठी. इथे एका हॉटेलमध्ये कोल्हापूरचा स्पेशल तांबडा पांढरा रस्सा ट्राय करण्यासाठी. तर इथे आम्ही ऑर्डर केलेली आहे एक मटन थाळी आहे, त्यानंतर दुसरी एक मटन स्पेशल थाळी आहे. आणि हे स्पेशल थाळीमध्ये त्यांनी एक्स्ट्रा काय दिलेलं आहे, मटणाचं लोणचं आहे हे. अशा प्रकारे थाळ्या घेतलेल्या आहेत. आणि मी ऑर्डर केलेले आहेत कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय, जे की सगळं ओके ओके होतं. आम्हाला एवढं काही फूड चांगलं वाटलं नाही. म्हणजे कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा खूप फेमस आहे, त्याच्यासाठी आम्ही हे इथल्या थाळी ट्राय केल्या, पण आम्हाला बिलकुल काही आवडलेली नाही. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये. तर येस, असा होता आजचा आमचा दिवस. तर काही नाही, आम्ही फक्त त्या हॉटेलमध्ये इथे आलेलो आहोत आणि दुपारी पण आराम केलेला आहे. फक्त संध्याकाळी निघालेलो आणि आम्ही रंकाळा तलाव बघितलेला आहे. मी काय नाही, तिथे एक चौपाटीसारखा आहे आणि थोडा वॉक केला आणि ते बघितलं. जेवण हॉटेलवर आलो. तर 2 दिवस झाले आम्ही काहीही बघितलेलं नाही आहे. म्हणजे असं ट्रिप म्हणून काही स्पॉट बघत नाही आहोत, फक्त आम्ही आराम करतोय. तर अशा प्रकारे आजचा दिवस पण डे 2 संपलेला आहे. तर बघूया उद्याला, तर तिसऱ्या दिवशी आपण काय करतोय. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.